नमस्कार मित्रांनो, आज सायनच्या निसर्ग उद्यान आणि MMRD यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवलं आहे। फुलांचं आयुर्वेदिक औषधी पण आहेत, त्यांचं हे प्रदर्शन आपण बघू। हे बघा, इथून सुरुवात झाली आहे, दरवाजेच्या एंट्रन्स पासूनच सुरू झाले हे गार्डन। काही चॉकलेटी कलरचे आहे, काही गडद रंगाचे आहेत, काही वनस्पती पण झाड आहेत। हे बकुळचं झाड आहे बघा, हे बकुळ आहे, हे सीता अशोक, जमाल गोटा, हे आयुर्वेदिक वनस्पती झाड आहे जमाल गोटा। फ्रूट्स पण लावू शकतो, त्याची फळ बघा तुम्ही, हे जमाल गोटा आहे। हे सुरंगी, हे इंडियन काळी मिरी जे आपण नेहमी जेवणात वापरतो त्याचं हे झाड आहे बघा, काळी मिरी। हे दुसरं दालचिनी जे नेहमीच आपण मसाल्यात वापरतो, जेवणामध्ये वापरतो, ही त्याची पानं। हे बघा, हे आपली दालचिनी घरातली। कढीपत्ता ॲज युजल बघा, कढीपत्ता या दैनंदिन वापरातल्या वस्तू ज्या आपण झाडाच्या रूपात इथे पाहू शकतो। झाड वावडी, याला विडंग म्हणतात आयुर्वेदामध्ये। हे बघा, हे विडंगाचं झाड आहे। लेंडी पिंपळी वापरतो आपण। हे बघा, हे शिकेकाईचं झाड आहे, शिकेकाई। हे वाळा, अशी वनस्पती, निर्गुंडी, खोकल्यावरचं औषध अडुळसा सिरप वगैरे बनवलं जातं ते ह्या पानातून। अडुळसा, शुभिवंत फुलझाडे। हे बघा, इथून आता अतिशय सुंदर रीतीने सजावट केलेली आहे बघा, सफेद, लाल आणि निळ्या फुलांची सुंदर रास केलेली आहे बघा, खूप सुंदर। एका विशिष्ट पद्धतीने गोवण्यातला गार्डन सुरू होतं आहे। हे बघा, रंगाची फुलं व्यवस्थित कंटेनर्स, कॅलेंडुला, हे कोसम, अतिशय सुंदर आहे। ॲक्च्युली प्रदर्शन कम विक्री, म्हणजे काही लोकांना घेऊन जात असतील ते घेऊन। नॅस्टरटियम, मित्रांनो, फुलं ही तुम्हाला कॅटच्या चेहऱ्यासारखी दिसतील। कॅट फेस तुम्ही विविध रंगात पाहू शकता। बघा, ही फुलांची रंगसंगती पहा, नाजूक साजूक फुलं विविध आपल्याला बघायला मिळते, मनाला मोहून टाकणारी ही फुलं आहेत। आणि एकत्रित असे ह्यांनी असं सुंदर प्रदर्शन दाखवलं आहे या फुलझाडांचं। त्यामुळे साहजिकच जाता येता माणूस येऊन इथे थबकतो, खूप सुंदर फुले हाळून पाहतो। सजावटीने नटलेला आहे, डेकोरेटिव्ह आहे, आपण इंटिरियरला वापरतो, शोभेसाठी ठेवतो ना कुंडींमध्ये वगैरे, ही झाड आहेत। मित्रांनो, अशी प्रदर्शनं जी भरवली जातात त्याच्यामागे उद्देश हाच आहे की तुम्ही झाडांजवळ जा, तुम्ही पानांजवळ जा, तुम्ही फुलांजवळ जा, तुम्ही निसर्गाच्या जवळ जा, निसर्गाला समजून घ्या, त्यामागेच हा उद्देश असतो। मित्रांनो, नुसतं ह्या पानांचा रंग बघा, किती वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या रंगाची पानं आहेत आणि नजरेला भरणारी पानं आहेत, खूप सुंदर दिसतात। पानाचे नुसते रंगच सुंदर दिसतात। मित्रांनो, ही झाडं बघा, शोभेवंत झाडं आहेत, पण कुंडीतच लावलेत, पण त्यांची उंची जवळजवळ 1 फूट असावी, बारीक पानाची आणि सुंदरशा अशा रंगामध्ये आहेत, झुपकेदार आहेत आणि ही अशी वाढवली जातात आणि त्यांना कल्टिवेट केलं जातं आणि गोलाकार असा आकार दिला जातो। आणि बहुतांश अशी झाडं मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसच्या एंट्रीजवळ, ओके। मित्रांनो, पहा, हे सजवलेले झाड, विविध त्याभोवती ठेवलेली रंगीत फुलं आणि त्याभोवती धावणारी मुलं, अतिशय सुंदर दृश्य बघायला मिळालं मला।
ॲक्च्युली इंटेन्शन हेच आहे की लोकांनी यावं, बघावं. मित्रांनो, हे निसर्ग उद्यान आणि हा निसर्ग, ही फुलं झाडं पाहून मला जितेंद्राचं एक हिंदी सिनेमातलं गाणं आठवते. चित्रकार है ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है. छानपैकी लावल्यामुळे खूपच छान दिसतंय. हे जसं झाडाला अळी करतात तसं अळी केले गेले. ॲक्च्युली हल्ली कॅक्टस पण शोभिवंत म्हणून लावले जातात दरवाजात किंवा आपल्या घराच्या ठिकाणी सुंदरसे कॅक्टस असं लावलं जातं. पाहू शकता, हे बघा, खूप अतिशय सुंदर कॅक्टस आहेत. काटेरी कलेक्शन ऑफ ग्राफ्टेड, जे काचेच्या बॉटल्समध्ये ठेवून घराच्या कॉर्नरला वगैरे ठेवू शकतात. इथे लोक बरेचसे अतिशय सुंदर मोठे मोठे फ्लावर्स वगैरे अतिशय सुंदर दिसतात ते. हे बघा, हे बघा, अतिशय सुंदर. काही फुलं तर फार मोठी आहेत. ही बोन्साय जातीची झाडं आहेत. मित्रांनो, बोन्साय झाडे म्हणजे मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती. एक 2 ते 3 फूट वाढलेली असतात, कुंडीतच लावली जातात, पण त्याचं गेटअप मात्र मोठ्या वृक्षासारखं दिसतं. दिसायला फार सुंदर असतं बोन्साय ट्रीज. हे बघा, हे किती सुंदर दिसतंय. आहे छोटं पण फार मोठं भरलेलं वृक्ष वाटतं. लिपस्टिक, भूमी सिल्वर बेरी. मित्रांनो, गार्डनमध्ये सगळे शोभिवंत झाडं प्रदर्शन पाहून झालं. आता वे टू स्टॉल. आता स्टॉलकडे थोडा चहा घेऊया. पाहिलं पूर्ण जंगलच आहे. आता मुंबईसारख्या ठिकाणी हे कुठे आहे, जंगल वन कुठे आहे, ते हे आहे इथे मेंटेन केलं गेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आणि बांबूची झाडं बघा, इथे दुतर्फा बांबूची झाडं आहेत. आणि हे मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी जे आपण म्हणतो कॉन्क्रीटचे जंगल, त्याच्यात हे निसर्ग जंगल आहे. मला वाटतं 37 एकर जवळजवळ हा एरिया आहे. या एरियावर हे वन डेव्हलप केलं, आरक्षित केलं. म्हणजे इथे संरक्षित झोन म्हणजे सेफ्टी झोन ठेवलं फक्त झाडांसाठी. पाहू शकता, प्रचंड डेन्स असे हे उद्यान आहे. मुंबईसारख्या शहराला मोकळी हवा येण्यासाठी मोकळीच ठिकाण आहे. त्यातलं हे निसर्ग उद्यान सायनमधलं बघा. आपण थोडं फेरफटकामध्ये बघा, खूप मोठं हे खूप डेन्स आहे बघा. तर तुम्हाला जंगल वन तर नाहीच दिसणार, तर इथे कॉन्क्रीटचं जंगल म्हणतं मुंबई. झाडं वगैरे मेंटेन केली, राखून ठेवला गेला आहे वन विभाग. त्यात ह्याला सायनला आहे. तुम्हाला दिसतोय ना, हा पूर्ण परिसर वन विभाग म्हणून संरक्षित आहे. आणि कधी कधी इथे असं उद्यान भरवलं जातं. पाहू शकता तिथे झुंबड. लोकांना निसर्गाची माहिती व्हावी, औषधी वनस्पती माहिती हवी आहेत, त्यांच्या मुलांनाही माहिती हव्यात, म्हणून हा उपक्रम निसर्ग उद्यान आणि MMRDने हा चालू केला आहे. तर हे 3 दिवस उद्यान होतं. त्यात बरीचशी फॅमिली विथ त्यांच्या मुलांसहित आलेत. साहजिकच मुलांना निसर्ग, आणखी पानं, फुलं, झाडं ह्यांची माहिती व्हायला हवी, हाच त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे पण बरीच कुटुंबे आपल्या हे पाहू शकता तुम्ही, बरीच कुटुंब त्यांच्या लहान मुलांसहित आली आहेत आणि निसर्गाचा आस्वाद घेतोय. इवन मी पण वेगवेगळ्या